नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचे नुकतेच पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे। मात्र नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्ता कुठल्या तारखेला जमा होणार आहे याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत की पुढचा हप्ता कुठल्या तारखेला जमा होणार आहे। तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि लहान शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे। ही आर्थिक मदत दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यांमध्ये दिली जाते। पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जून 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेची सेकंड इन्स्टॉलमेंट ही 29 फेब्रुवारी 2024 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती। त्याचप्रमाणे आपण जर बघितले तर थर्ड इन्स्टॉलमेंट जी आहे नमो शेतकरी योजनेची ही जुलै महिन्याच्या सुरुवातीला किंवा जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा करण्यात येणार आहे। कारण दर 3 महिन्याला सरकारकडून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येते। आपण जर बघितले तर लास्टची जी इन्स्टॉलमेंट आहे ही 29 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली होती। त्याचप्रमाणे आपण जर बघितले तर 29 फेब्रुवारी पासून 29 जून पर्यंत हा कालावधी पूर्ण होतो। त्यामुळे शक्यतोवर 1-2 दिवसामध्ये म्हणजे 1 जुलै नंतर किंवा 15 जुलैच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होऊ शकते। याबाबत खूप सारे व्हिडिओ आणि फेक माहिती शेअर होत आहे, त्यामुळे कुठल्याही बातमीवरती विश्वास ठेवू नका। कारण सरकारकडून अशा प्रकारची कुठलीही माहिती आतापर्यंत अपडेट करण्यात आलेली नाही। याबाबतची कुठलीही माहिती जर अपडेट झाली तर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती भेटून जाईल। तुम्ही आतापर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालेला नसाल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपण त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तिथून जॉईन करून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर माहिती कळेल। सध्या स्थितीमध्ये पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे। यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही निर्णय घेण्यात आलेले आहे, जसे की शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे, शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात येत आहे, महिलांसाठी दरमहा 1500 रुपये देण्यात येणार आहे आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर सुद्धा मोफत देण्यात येणार आहे। याबाबतची तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा, आपण यावरती सुद्धा फुल व्हिडिओ बनवू। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा।